हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. प्रभू मैं जैसो तैसो तेरे. किती जणांनी म्हटलं? अरे वा, व्हेरी गुड, एक्सलंट, मस्त. आज आपल्याला बघायचे आहे की आणखी एकदम विलक्षण, वेगळी आणि तरी आपल्याला सगळ्यांना जवळची वाटणारी अशी कथा आहे. आपल्यापासून लांब असणारी, अशी उंचावर असणारी, दूर भासणारी अशी नाही, जवळची. असं वाटतं की अरे कुणीतरी आपण ह्याच्या जवळपास आहोत, आपण फार लांब नाही आहोत. म्हणजे आपल्याला दुष्प्राप्य नाही आहे, अशक्य नाही आहे, शक्य आहे. आपल्याला सहज शक्य आहे हे दाखवणारी. सहज नसेल पण थोड्या प्रयासाने शक्य आहे. आपण थोडेच दूर आहेत. थोडा है थोडे की जरूरत है, यासारखी गोष्ट आहे. ही गोष्ट अतिशय सुंदर आहे. आणि ही गोष्ट आहे ती जवळजवळ 700 वर्षापूर्वीची. 700 ते 750 वर्षापूर्वी. अतिशय सुंदर. एका खूप मोठ्या नगरामध्ये, नगर जिकडे संपत येतं, नगराच्या सीमेच्या जवळ गरिबांची वस्ती होती. आणि त्या गरिबांच्या वस्तीच्या बरोबर समोर एका श्रीमंत धनिकाचा भला मोठा बंगला होता, वाडा होता, जे काही त्या काळात म्हणत असतील त्याप्रमाणे हवेली होती. आणि तो जो त्या श्रीमंत मनुष्य होता, त्याचे आई आणि वडील दररोज संध्याकाळ झाली, सूर्यास्त जवळ आला की खुर्च्या घेऊन दोनच्या नोकरांना घेऊन त्या वाड्याच्या अंगणात बसत असत. त्यांचा एकच चांगला कार्यक्रम चालायचा की जाणारी माणसं आहेत त्यांच्याशी त्यांना हाक मारायची, त्यांच्याशी बोलायचं, त्यांचं सुखदुःख जाणून घ्यायचं. आणि जाणारी येणारी माणसं कोण असायची? स्वाभाविकपणे त्या समोरच्या गरीब वस्तीमधील सगळे कामगार असते. आणि एवढंच नाही, नुसतं विचारायचं नाही, आपुलकीने, अगदी मनापासून विचारायचे, आपुलकीने विचारायचे. कोणाला काही मदत करायची असेल तर जरूर मदत करायचे. मात्र उगीच पैसे वाटप करत बसायचे नाहीत. दानशूरपणाचा नुसता दंभ मिरवायचं नाहीत. हे लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करत बसायचं नाही. कोणी उठतो आणि मागायला येतो आणि मी पैसे देतो असं कधीच करायचं नाही. पण ज्याला खरंच गरज आहे, ज्या स्त्रीला आवश्यकता आहे, त्या माणसाला औषधोपचाराची किंवा परिस्थितीमुळे आवश्यकता आहे, त्याला जरूर मदत करायची. नुसती पैशाची नाही, जेवढं त्यांना शक्य असेल सगळी मदत कराय. असं जवळजवळ 3-4 वर्ष चालू होतं. आणि त्याच जो गरिबांच्या वस्तीमध्ये एक मनुष्य राहत असे. तो हे सगळं बघायचा, पण त्याला कधीच गरज पडली नव्हती. तो म्हणायचा की सगळे जो आमच्या वस्तीत राहणारे लोक ह्या शेठजीला खूप मानतात, त्याचा आदर करतात, त्याला प्रेम करतात, प्रत्येक शब्द ऐकतात. तर कसं काय एवढं यानं जमतं? हे वयस्कर गोष्ट काही धंदा करत नाहीत, बिझनेस करत नाहीत, त्यांचं काही दुकान नाही, काही नाही, काय माल येत नाही, जात नाही, काय नाही. नवरा बायको दोघंच राहत आहेत. मुलगे आहेत, मुली आहेत, कोणी काय बघतंय असं पण नाही. त्याला 200 नोकर आहेत एवढेच. पैसे देतो कोण? प्रश्न पडला. तरुणामध्ये प्रश्न जास्त पडतात आणि त्याची उत्तर हवीच असतात, ताबडतोब हवी असतात, लवकरात लवकर हवी असतात. असं लवकर लवकर कधीच काही मिळू शकत नाही. सृष्टीच्या नियमानुसार, ईश्वरी नियमानुसारच सगळं मिळत राहतं. पण ह्या मुलाला घाई होते, हे काय बरोबर नाही. हा म्हातारा सेठजी काहीतरी लबाड असला पाहिजे, हा काहीतरी लबाडीचा धंदा करत असला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा पैसे वाटप करून सगळ्यांना आपल्या खिशात टाकतोय. आणि त्या मनाने खंडित, त्याला सुद्धा गरज नव्हती ना. माणसाला गरज पडली की माणसाला समोरच्या माणसाचे सद्गुण दिसायला लागतात, आणि त्याच गरज संपली की त्याच माणसाचे दुर्गुण दिसायला लागतात. आधी याला गरज नव्हती ना, त्याला समोरच्या माणसाचे दुर्गुणच दिसत होते, पण सद्गुण दिसतच नव्हते. आणि असा हा जो मनुष्य आहे, मुलगा आहे, तर हा शोधायला बघतो. रात्रभर बाहेर उभा राहतो, त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहतो, भिंती कंपाऊंडच्या मागच्या बाजूला उभा राहतो. महिनाभर ह्याची झोप उडते. हा असा बारीक होऊन जातो. ह्याला बारीक झालेला बघून समोरून जाताना हे शेठजी असतात, ते हाक मारतात. त्या शेठजीचं नाव असतं कर्मदासजी.
तर कर्मदाशी हाक मारतात आणि विचारतात, अरे बाळा तुला काय होत आहे, तुला बारीक बारीक का होत चाललं आहे दिवसेंदिवस. आम्ही बघतोय गेले महिन्यापूर्वी तुझी तब्येत खूप चांगली होती, एका महिन्यामध्ये तुझी तब्येत केवढी बिघडून गेली. हा त्यांना म्हणतो, काय नाही काय नाही काय नाही कुछ नाही, तुम्ही काही विचार करायची गरज नाही, माझं माझं सगळं चांगलं झालं आहे, मस्त झालेलं आहे, मी फिट राहण्यासाठी म्हणून असं बारीक झालेलं आहे. बस वाटत नाही रे, या शरीरात चिंता जाणवते. असं वाटतं की खूप मोठे प्रश्न आहेत. खरं मोठे प्रश्न पडलेले असतात ना, ज्या प्रश्नांची उकल करण्याची जबाबदारी त्याच्यावर नाही आहे ते प्रश्न त्याला पडतात. हा येतो वैतागून तिकडून निघून परत येतो. आणि मला सुद्धा विचारलं, माझी कीव केली, माझी दया केली, हा समजतो कोण शेठजी स्वतःला, हा कर्मदाशी स्वतःला समजतो कोण. दुसऱ्या दिवसानंतर काय करतो, नोकरी जाऊन धंदा, अरे आपण संबंध दिवस कामाला जातो, एवढ्या वेळामध्ये हा म्हातारा काहीतरी चालूगिरी करत असला पाहिजे, एवढी आपल्याला काहीच सापडलं नाही असं कसं होईल. बस म्हणून हा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जातो, जिकडे काम करत असतो तिकडे सांगतो, मी आजपासून नोकरीवर येणार नाही, मी नोकरी सोडली. त्या काळात नोकरी म्हणणं काही सोपी गोष्ट नसायची, इथे नोकऱ्या कमीच असायच्या. आणि हा ते येऊन बसतो आणि सबंध दिवस वेगळा रूपं घ्यायची, वेगळे ड्रेस घालायचे, वेगळे वेश करायचा, आणि ह्या बाजूने बघ, त्या बाजूने इकडे उभं राहा, तिकडे उभं राहा, त्यांच्या मागोमाग देवळात जा. असं करता करता बघतो की काहीच मिळत नाही. देवळात जाताना आतमध्ये बसतात, तिकडे काहीतरी ह्यांचा कारभार चालत असला पाहिजे. हा तिकडेच जातो. कर्मदासी आणि त्यांची पत्नी मंदिरामध्ये जातात. मंदिरामध्ये गेल्यानंतर कर्मदासी भगवंताचं दर्शन घेतात, हार वाहतात, फुलं वाहतात, आरतीला थांबतात, त्यानंतर शांतपणे मंत्राचा जप करीत बसू राहतात. काहीच करत नाही. त्यामुळे बघतो त्याचा जप झाल्यानंतर सप्रसंग घ्या, ते माळ बंद करतात, गोमुखीमध्ये ठेवतात. गोमुखी म्हणजे जपमाळ ठेवायची पिशवी असते. अनेक लोकांना असं जप आपण किती करतोय दाखवायला आवडत नाही, म्हणजे जपमाळ आतमध्ये ठेवतात, गोमुखीच्या म्हणजे त्या पिशवीच्या आतमध्ये ठेवतात. ही जुनी परंपरा आहे, तर वाईट काहीच नाही. आणि तसं आपण करायला पाहिजे असंही मुळीच नाही. तुझा जप कोणीच चोरून नेऊ शकत तुमच्या, असं लक्षात ठेवा. तर हा गोमुखीमध्ये ठेवतो पर आपली जपमाळ. आणि त्याने ज्या क्षणी गोमुखीमध्ये आपल्या गोमुखीमध्ये म्हणजे त्या पिशवीमध्ये जपमाळ ठेवली, त्या क्षणी 10-12 माणसाला भेटायला आली. त्याच्या पत्नीला भेटायला 4-5 स्त्रिया आल्या. हा इथे लबाडी आहे, ही खूण आहे. त्याने जपमाळ पिशवीत ठेवली की त्याचे लोक येऊन त्याला भेटतात, त्याचे एजंट्स त्याला येऊन भेटतात, ह्यांचा इथे कारभार चालतो. तो बघतो तो काय करतोय, प्रत्येक मनुष्य काहीतरी याला सांगतोय, मग हा म्हातारा त्याला लिहून काहीतरी देतोय, कागदावर छोट्या छोट्या चिठोऱ्यांवरती लिहून देतोय, त्या काहीतरी सांगतोय. आणि प्रत्येक माणसाला वेगळं भेटतोय, प्रत्येक माणसाच्या कानामध्ये पण सांगतोय, हळूहळू बोलतोय, असं अगदी कान देऊन ऐकतोय. त्या बाई मात्र आपल्या शांत म्हणजे त्यांनी नुसते गप्पा मारत बसलेत 5-6. म्हातारी साधी आहे. हा माणूस इकडे लबाड बसून काहीतरी लबाड्या करतो. मग दुसऱ्या दिवशी वेगळाच वेश धारण करतो, दुसऱ्या गावचा, दुसऱ्या प्रांतातल्या माणसाचा, आणि त्या मंदिरात येऊन बसतो. त्याला तिकडची त्या प्रांताची भाषा पण येत असते. आणि कर्मदासींच्या जवळ जाऊन बसतो आणि बघतो काय ही माणसं बोलतात ऐकूच येत नाही. अगदी जवळ जाऊन बसतो तरी ऐकू येत नाही. अरे बापरे, खूपच मोठ्या लबाडीचा धंदा चालू असला पाहिजे. ते कानातच फुसफुसतात. ती बाकीची माणसं असतात ती कर्मदासीच्या कानात सांगतात, कर्मदासीवर त्यांच्या कानातच बोलतात, आणि एका माणसाबद्दल दुसऱ्या माणसाकडे काहीच बोलत नाही. अगदी जवळजवळ जाऊन बसायला बघतो. कर्मदासी म्हणतात, तुम्हाला काय हवं आहे? हा म्हणतो, मला तुमच्या कामात सहभागी व्हायचं आहे. काय म्हणतो, मला तुमच्या कामात सहभागी व्हायचं आहे, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी एवढे दिवस तुम्हाला बघतो, अनेक वेळा इथे येतो मी व्यापारासाठी, मी बघितलं तुम्हाला की तुम्ही काय 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 की सुंदर काम करताय, काय तुमची वट आहे, काय लोकांना तुमचा मान ठेवतात, काय लोक तुम्हाला घाबरतात. कर्मदासी म्हणतो, लोक मला घाबरत नाहीत, मला कोणी घाबरत नाही, पण माझा जो बॉस आहे त्याला सगळे घाबरतात. जो मेरा मालिक आहे, जो माझा मालक आहे, त्याला मात्र सगळे घाबरतात. हा म्हणतो, अच्छा, हा नंबर 2 आहे बिझनेसमॅनला, नंबर 1 कोणतरी आहे अजून. हा हो, आपके बॉस का रहते हैं? म्हणतो, हात दाखवतो ह्या बाजूला इथे. हा बघतो इकडे तर मंदिर आहे,
हायला मंदिराच्या आत राहत असला पाहिजे, या मंदिराच्या घरी तळघर असलं पाहिजे, या मंदिराच्या मागे राहत असला पाहिजे. हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून उठतो आणि मंदिराच्या मागे असलेली सगळी वस्ती धुंडाळायला सुरुवात करतो. सबंध दिवसभर मंदिराच्या मागची वस्ती जी आहे, भली मोठी वस्ती असते मंदिराच्या मागे, ती प्रत्येक घराची छाननी करत द्यायचं, कोण आहे, काय करतं काय नाही. आणि संध्याकाळ झाली, हे कर्मदास जीवन बसले रात्री 8-8:30 समयाला मंदिरामध्ये, इकडे येऊन बसायचं आणि ते काय बोलतात, काय करतात, काय हालचाल करतात हे बघत राहायचं. हा वस्ती अगदी प्रत्येक घर न घर शोधतो, धुंडाळतो, म्हणजे अशी बॉस व्यक्ती कोणी दिसत नाही. हा परत एक दिवस येतो 1 महिन्यानंतर, आणि दररोज येतो असो. 1 महिन्यानंतर कर्मदासजींना विचारतो, कर्मदासजी तुम्ही मला सांगा की तुमचा बॉस नक्की राहतो कुठे? कर्मदासजी म्हणतात, खरं म्हणजे ते कुणालाच माहीत नाही, मला देखील माहीत नाही. ह्या इथे आहे तेवढं मला दिसतो हे खरं, पण दिसतो तुला कधी? जेव्हा मी येतो तेव्हा मला दिसतो. बाकी 100 दिवस कधी भेटता येत नाही. हा म्हणतो, मग काम कसं चालतं तुमचं? आणि मी कुठे काय काम करतो? मी फक्त निमित्त मात्र. काय म्हणतो कर्मदासजी, मी फक्त निमित्त मात्र, सगळं काम माझा बॉसच बघतो. जो मेरा मालिक है वही सब कुछ देखता है, वही सब कुछ करता है, मैं कुछ भी नहीं करता, मी काहीच करत नाही. हा म्हणतो, काय लकी आहे हा कर्मदास, नुसतं येऊन बसायचं, 4 लोकांशी बोलायचं, एवढी गडगंची संपत्ती मिळवलेली आहे. अरे अरे बापरे बापरे, ह्याचा बॉसलाच पकडायला पाहिजे, ह्याला बघून काही उपयोगाचं नाही, कारण हा काही कामातच नाही, मग हा काही करतच नाही. ह्याच्या बॉसला पकडायला पाहिजे. 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात, 1 महिना जातो, 1.5 महिना जातो. हा आता ह्याला सबंध दिवसभर ध्यानाला लागून कोणाचं राहतं? कर्मदासजींचं. आणि कर्मदारीचा बॉस कोण आहे त्याचं, हा बॉस कोण आहे शोधून काढायचा. पण त्याला कर्मदारीचा बॉस काही सापडत नाही. मात्र कर्मदाशी कसे बघतात, कसे बसतात, कसे बोलतात, ह्याचा सतत ध्यान तेच करतोय. तसं ध्यान करतोय फक्त कर्मदासींचं. मग त्याला एक दिवस लक्षात येतं, हे कर्मदासी जे आहेत हे उठताना बसताना, त्या कोणी तिथून निघताना, तिथून आल्या जय श्रीराम म्हणतात. हा बहुतेक परवलीचा शब्द दिसतो, हा कोडवड दिसतो, हा सांकेतिक वर्ड दिसतो, हा पासवर्ड दिसतो, जे काय असेल ते. ही गुप्त चावी आहे. आपण मग जय श्रीराम म्हणायला लागलं पाहिजे. हा येतो दुसऱ्या दिवशी, रात्रभर विचार केलेला असं, डोळे सुजलेले असतात, झोप झाली नसते. हा येतो आणि जय श्रीराम म्हणतो. एक मनुष्याला पण त्या परत जय श्रीराम म्हणतो. तसा त्या माणसाच्या मागे लागतो. हा कुठे जातो काय, तर तो प्रदक्षिणा घालत जातो मनुष्य. तो मनुष्य प्रदक्षिणा घालतच राहतो. हा जो मनुष्य आहे तो दमतो. हा जो मनुष्य आहे तो दमतो आणि कसा बसा भिंतीच्या आधाराने प्रदक्षिणा घालतच राहतो. पहिला मनुष्य जो आहे तो प्रदक्षिणा घालतोय, ज्याला याने जय श्रीराम म्हटलेला आहे, तो घालतोच आहे, तो जराही दमत नाही आहे. आणि थोड्या वेळाने ह्याला घेरी यायला लागते आणि हा घेरी येऊन पडतो. मंदिरातील 4-5 माणसं येत त्याला जवळ घेतं, विचारतात, हे काय झालं? नाही, प्रदक्षिणा घालत होतो, घेरी आली आणि पडलो. पण माझ्यावर प्रदक्षिणा घालत होते, ते काय घालता येत ना अजून खरंच तो मनुष्य अजून प्रदक्षिणा घालतोय. आणि आश्चर्य वाटलं. ह्याचा अर्थ त्या माणसाला मला फसवायचं होतं. त्याने ओळखलं मी बाहेरचा मनुष्य आहे. जय श्रीराम म्हटल्यावरती तो सगळ्या प्रदक्षिणा घालतच राहिला आणि माझ्यावर असं काहीतरी द्रव्य फेकलं, औषध फेकलं, ज्यामुळे मी थकलो आणि घरी येऊन पडलो. हे काय बरोबर नाही. उद्यापासून आपण एक आयडिया करूया. आपण असं पागोडं बांधायचं की त्याचं जो हे पदर असेल पागोड्याचा, शेल्याचा भाग जो असेल, नाकावरून असं घेता आला पाहिजे, नाकावरून घेता आला पाहिजे, म्हणजे आपल्यावर काही कशा परिणाम होणार नाही आणि आपण प्रदक्षिणा घालू आणि माझं माग काढू नक्की काय करायचं. दुसरी ते प्रकार करतो, पण तरी याला दमायचं रे, दमतोच. त्या माणसाच्या प्रदक्षिणा चालूच राहतात. हा परत घरी येऊन पडतो, परत लोक जमा होतात. असं सतत 7 दिवस चालतं. एक दिवस तो मनुष्य प्रदक्षिणा घालीपर्यंत आपण थांबायचं असा ठरवतो आणि बसून राहतो. प्रदक्षिणा चालूच राहतात. मंदिरातली आरती होते,
पडदा पडतो शेजारती झाल्यानंतर, माणसं निघून जातात, तरी हाच मात्र सभागृहामध्ये जाक्षागी बसून राहतो. त्या माणसाच्या प्रदक्षिणा मंदिराला चालूच आहेत. शेवटी रात्रीचे आजच्या काळानुसार मध्यरात्र म्हणजे आजच्या काळानुसार 12 वाजून जातात, 1 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतात, 4 वाजतात. आणि आता काकड आरतीची वेळ जवळ येते. त्या क्षणाला मनुष्य जो आहे आपले प्रदक्षिणा घालायचं काम थांबवतो, घालायचं काम थांबवतो आणि दोन्ही हात जोडतो. कोणाला? तर धनाजीला, म्हणजे ह्या मनुष्याला. याचं नाव असतं धनाजी. नाव धनाजी, पण पैसा एकही नाही, गरिबी जात असतो. त्या स्वतःहून नोकरी सोडल्यामुळे अधिकाधिक गरीब होत चाललेला आहे. आणि नाव मात्र काय आहे? धनाजी. तो मनुष्य येतो, ह्यालाच नमस्कार करतो. तो मनुष्य प्रदक्षिणा घालतो, तो धनाजीला येऊन नमस्कार करतो आणि म्हणतो जय श्रीराम. हा काय प्रकार आहे? एवढा आवा एवढे तासा प्रदक्षिणा घालतोय, ह्या मंदिराच्या मध्ये काहीतरी असलं पाहिजे. आजपर्यंत आपण मंदिराच्या आत कधी गेलोच नाही, म्हणजे पहिलं काम ते करायचं. एवढ्यात हा जायला निघतो धनाजी, तर तो मनुष्य थांबवतो. आता कुठे जाता? आता तर काकड आरती होईल, देवाच्या चेहऱ्याचं पहिलं दर्शन होईल, देवाच्या चरणांचं पहिलं दर्शन होईल. ह्याला देवबिव काय पडलेली नसते. 2 वेळा खायला मिळालं, मजा करायला बस, बाकी याची काही अपेक्षा नसते. तर आईबाप नसतात, कोण नसते, त्यामुळे कधी जबाबदारी देखील नसते. एवढा हा नाईलाज म्हणून थांबतो. बघूया काय एकदम ह्याचं सगळं शोध काढायचं आहे म्हटलं थांबलंच पाहिजे, पण थांबतो. मंदिराचे दरवाजे उघडतात आणि समोर मूर्ती दिसते. हा म्हणतो काय मूर्ती आहे? अर्धा भाग असं काहीतरी वेगळा, अर्धा भाग वेगळा, असं काय असतं का मग मूर्ती? बरं, हरिहराचं मंदिर असतं, अर्धा भाग हरीचा, अर्धा भाग हराचा. त्या सगळं वेगळंच वाटतं. सगळंच काय ते विचित्र आहे. ह्या देवाच्या अंगावर साप पण खेळताना दिसतोय. अरे देव म्हणतात काय? ह्या ते गारुडी म्हणतात. अरे बाया लोकांचा देव आहे कोणास ठाऊक. हा काय हात जोडत नाही. धनाजी हात जोडत नाही. दुसऱ्या मनुष्याकडे हा बघतो, मनुष्य दिसतच नाही. अरे गेला कुठे? हा, हे इथे 420 आहे. ह्या प्रश्न घालतो, मग हा काहीतरी संकेत करतो, जाता काहीतरी करतो, आणि इथे कुठेतरी गुप्त मार्ग असला पाहिजे. तो दिवसभर मंदिरात बसून राहतो, ना पाणी पीत, ना का खात, ना काही. फक्त एकच मनामध्ये सारखं स्वतःला सांगत राहतो की काही झालं तरी हा जो देव आहे, ह्या देवाच्या मंदिरामध्ये, हा जो देव आहे आणि ह्या देवाचं जे मंदिर आहे, इथे जे काही चालतं ते मला कळलंच पाहिजे. ह्या देवाचं सगळं मला कळलंच पाहिजे. काय म्हणतो? ह्या देवाचं मला सगळं कळलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी परत तीच गोष्ट, तसंच प्रदक्षिणा, तसं आता त्याच्यामागे फिरत राहतो. मात्र खाऊन पिऊन आलेलं आहे, बरं थोडं खायला ठेवलेलं आहे, पाणी आणलेलं आहे. म्हणजे दम्यासारखं वाटतं, थोडंसं थांबायचं, प्रदक्षिणा घालायची. त्या माणसाला काही फरक पडत नाही, तो प्रदक्षिणा घालत राहतो. आदल्या दिवशीप्रमाणेच प्रदक्षिणा झाल्याबरोबर जय श्रीराम म्हणतो. हा बसून राहतो. काकड आरती सुरू होते. हा त्या देवाकडे बघत राहतो. ह्या देवाच्या मूर्तीमध्ये काहीतरी घोटाळा आहे. अर्धी अशी आहे, अर्धी तशी आहे. ह्या आता ही मूर्ती काय आहेत? ह्या 2 मूर्ती जोडलेल्या आहेत. मग आपण अनेक पिक्चरमध्ये बघतो ना, एका नोटीचे 2 तुकडे केले जातात. नोटीचा अर्धा भाग एका माणसाकडे, नोटीचा अर्धा भाग दुसऱ्या माणसाकडे. मग ते एकमेकांची ओळख पडवतात. ह्याला वाटतं तसलं काहीतरी घोटाळा असला पाहिजे. हे 2 देव चिकटवलेले देव आहेत. हा काही एक देव नाही. तो देवाऱ्यातच लपून बसतो. मंदिर जेव्हा बंद होतं, आता विचारायला घाम पडद्याआड बसलेलं दिसत नाही. बाहेरचा मनुष्य बाहेर प्रदक्षिणा घालतो. आता धनाजी आतमध्ये जातो आणि मंदिराची मूर्ती चाचपून बघायला बघतो. समय तेव्हा तसे प्रकाश पण असतो. हा ह्या बाजूने खेचतो, त्या बाजूने खेचतो. है ना, ही मूर्ती जोडलेली एवढी घट्टपणे बाजूला पण होत नाही. तो मूर्ती फिरवायला बघतो, बाबा खाली काय आहे की काय, हे मिळत नाही. मग काय करू? आयडिया करूया. मूर्तीच्या अंगावरचे सगळे हार, फुलं बिलं बाजूला काढूया, काहीतरी मार्ग सापडेल. ती फुलं काढतो, हलक्या हाताने काढतो. का? काहीतरी गोळी काय असेल कळ तरी तुटायला नको, काय बटन असेल तर तुटायला नको. प्रयत्न करून 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 सगळं बघतो, स्वच्छ करतो, तरीही
काहीही सापडत नाही. आता बाहेरून कुलूप लागलेलं आहे गाभाऱ्याला, काकडा अतिशय सुटका बनवणं शक्य नाही. आणि ह्याच्या पोटामध्ये कावळे कोकायला लागतात, भूक लागते. ह्याला आठवण पडते की दररोज कर्मराजी जी आहे तिथे मिठाई घेऊन येतात. ती मिठाई ठेवली ह्याला दिसते. हा मिठाई खायला जाणार. एवढ्यामध्ये तो बाहेर तुझं परीक्षा ह्याला मनुष्य असतो ना, तो म्हणतो अरे चोरा. काय म्हणतो मनुष्य? अरे चोरा, माझी चोरी करतोस काय? ह्याला त्या माणसाचा आवाज नाही माहीत असतो. आणि ह्याला बाहेरून आतलं कसं दिसतंय, एवढी खिडकी पण उघडी नाही, काही नाही काही नाही काही नाही. हाच उत्तर देतो, नाही नाही मी देव आहे, मी खातोय. काय म्हणतो? मी देव आहे, मी खातोय. बाहेरचा म्हणतो मग हरकत नाही, खा खा, जय श्रीराम. काय म्हणतो? मग हरकत नाही, खा खा, जय श्रीराम. हा म्हणतो काय ह्यांचं चाललंय मला कळतच नाही. ह्याला वेळ लागायची वेळ, त्यामध्ये मिठाई खातो बितो, याला बरं वाटतं. सकाळी पुजारी येतो, ह्याच्याकडे बघत सुद्धा नाही. हा मुद्दा बाहेर उभा राहिलेला असतो. बाहेर म्हणजे असं लपून उभा राहिलेला, लपून बसलेला नसतो. हा विचार करतो, ह्याच्या बाजूला उभा आहे, हा मंदिर उघडतोय, माझ्याकडे बघतोय. तर मला विचारच का नाही की तू मंदिरात रात्रभर काय करत होतास, आज का थांबत होतास, आज घुसलास कसा? पण मला विचारच का नाही. आणि बघतो आजचा असा एक दिवस असा आहे, तो मग अजून प्रदक्षिणा घालतोच आहे. हा त्याला विचारतो, जातो जवळ, म्हणतो जय श्रीराम. त्यामुळे तुम्ही अजून काय प्रदक्षिणा घालताय? तो म्हणतो आज माझ्या देवाने स्वतः प्रसाद खाल्ला, घेतला असं मला सांगितलं, नाही मला आनंद झाला, मग मी दुपार प्रदक्षिणा करतोय. अरे तसं काय नाही, मीच खाल्ला प्रसाद. आम्ही तुला सांगितलं की मी देव आहे म्हणून, मीच प्रसाद खाल्ला. कर्मदासजींनी ठेवलेला प्रसाद तू खाल्लास, तू खाऊ शकलास, म्हणजे तू खरंच देव आहेस. कर्मदासजी एवढे मोठे भक्त आहेत, एवढे मोठे संत आहेत की त्यांनी सुद्धा प्रसाद खाण्याची कपॅसिटी, क्षमता फक्त खऱ्याखुऱ्या देवामध्ये असू शकते. चल मी तुला नमस्कार करतो म्हणतो, मनुष्य याचे समोर लोटांगण घालतो आणि त्याचे पाय पकडतो. ह्याला स्वतःची लाज वाटायला लागते दानाजीला. अरे आपण काय करतो? काय म्हणते? कर्मदासजी संत आहेत. संत म्हणजे काय? त्यांनी भरपूर व्यापार केला. आता त्यांची मुलं व्यापार करतात. त्यांची मुलं सध्या परदेशी आहेत, ती व्यापारासाठी गेलेली आहेत. म्हणून मुलं नंतर काही दिवसांनी परत येतील. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, हा पैशाचा माज नाही आहे. त्यांनी अतिशय सुंदर कवनं केलेली आहे देवावरती. ते दररोज अगदी कोणालाही वेगळा काय सामिष आहार करत नाहीत, साधासुद्धा आहार करतात. आणि अष्टोप्रहर म्हणजे संपूर्ण दिवस भजन करत असतात, नामस्मरण करत असतात. काय बोलत असतात ते? काय भजन करतात? जय श्रीराम, जय श्रीराम हा एकच गजर ते सदैव करत असतात. म्हणजे लोकांशी जमतात संध्याकाळी सगळे त्याच्या भोवती. ते कशासाठी? प्रत्येकाला काही नाही डिफिकल्टी असते, आयुष्यात प्रॉब्लेम असतो. असं प्रत्येकाला असं वाटतं की देवाला सांगावं. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्यात कपॅसिटी नाही देवाशी डायरेक्ट बोलण्याची. पण प्रत्येकाची अशी खात्री, आमची सर्वांची खात्री आहे की कर्मदासजी जे आहेत ते देवाशी बोलू शकतात आणि देवाकडून उत्तर मिळवू शकतात. पण आम्ही सगळे लोक जे येतात ते लोक कर्मदासजीच्या कानामध्ये आपापली व्यथा सांगतात. पण लोकांना कळू नये अशी त्यांची इच्छा असते, म्हणजे हवाजात बोलतात. आणि त्यांचा प्रॉब्लेम लोकांना कळू नये म्हणून कर्मदासजींना त्यांच्या कानात हळू बोलतात. आणि ते काय सांगतात? ते प्रत्येकाला फक्त कानामध्ये जय श्रीराम म्हणतात. दुसरं काहीच उत्तर देत नाही, दुसरं काहीच उत्तर देत नाही. मग नाही, त्याचे प्रश्न सुटतात. एकच जय श्रीराम देखील लिहून ठेवायचं की ज्याला ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने जय श्रीराम म्हणावं. तो प्रश्न घालला मनुष्य म्हणतो करून बघ. हा जर लिहून ठेवतो. काही माणसं येतात त्याच्यासारखी येडी असतात, ती त्याचा हे वाचून तसं करायला बघतात, काही परिणाम होत नाही. हा आणखीन बारीक होतो. हा आता एवढा चिंतातूर झालेला आहे, चिंतेने व्याकुळ झालेला आहे. ह्याला काही खायचं काही सुचतच नाही, झोप लागत नाही, खायला होत नाही, प्यायला होत नाही. ह्याला सेम आधाराने चालत चालत येतो. 1 महिन्यानंतर कर्मदाशीच्या बंगल्यासमोर थांबतो. कर्मदाशी बसलेले असतात आणि पहिल्यांदा तो ऐकतो आणि बघतो की ते जय श्रीराम जय श्रीराम मोठ्या मोठ्याने बोलतात.
काय थेड आहे, एवढे दिवस मला कळू दिलं नाही. मला फक्त एवढंच कळलं की बसताना आणि उडताना जयश्रीराम म्हणतात. हे काय चाललं आहे? माझी एवढी वाट लागली, आयुष्याची सगळी माझी नोकरी गेली, पैसा गेला, माझ्या घरी भांडीगुंडी पण विकायची वेळ आली, मला खायलाही काही नाही, प्यायलाही काही नाही, मला झोपही लागत नाही, भूकही लागत नाही. हा म्हणे संत म्हणे, याचा देव कसा देव, हा देवही खोटा आणि हा संतही खोटा. तो जातो आणि ते कर्मदासजी बसलेले असतात, ते कर्मदासजींच्या समोर असं टेबल उचलून त्यांच्या डोक्यात घालायला निघतो. त्या क्षणी हा उचलतो टेबल, हा टेबल खाली आणूच शकत नाही. कोणी टेबल वर्षावरी पकडून ठेवतं, टेबल खालीच आणत नाही. हा टेबल सोडून देतो, टेबल अधांतरी वर राहतं, जशा तसं अधांतरी वर राहतं. मग हा तिकडचं बाजूला पडलेला एक लाकडाचा आणका घेतो, जोरात उचलतो आणि कर्मदासजीच्या डोक्यात मारायला बघतो. तर छोटा पण खाली येऊ शकत नाही, टेबल अधांतरीच राहतो वर. मग ह्याची अक्कल ठिकाणावर येते, हे काय बरोबर नाही. अजून जय श्रीराम चालू आहे म्हणजे ना लक्षात की आणखीन 2-3 माणसं जय श्रीराम बोलत आहेत. आजूबाजूला कोण दिसत नाही. बघतो तर वरचं टेबल जय श्रीराम जय श्रीराम बोलत आहे. ती वरची जी लाठी आहे, ती जी काठी आहे, तिच्यामधून जय श्रीराम आवाज ऐकू येतं. हा मनापासून नमस्कार करतो कर्मदासजींना आणि कर्मदासजींना म्हणतो, मी खूप चुका केल्या. आज मला पहिल्यांदा जाणीव झाली की जय श्रीराम हे देवाचं नाव आहे. आणि जर लाकूड देवाचं नाव घेऊ शकतं, लाकडाची वस्तू देवाचं नाव घेऊ शकते, माझ्यासारखं मनुष्य का घेऊ शकणार नाही. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लाकडाचं टेबल रामनाम घेऊ शकतं, लाकडाची काठी रामनाम घेऊ शकते, तर मी रामनाम का घेऊ शकत नाही? पण मी घेतलं नाही. मी तुमच्याकडून जय श्रीराम हे नाम घेण्याच्याऐवजी तुमचा मत्सर घेतला. तुमच्याशी माझी तुलना करत राहिलो, तुम्ही किती वाईट आहात हे शोधत राहिलो. ते मी तुमचे चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न केला असता तर पहिल्या दिवशी मला कळलं असतं की फक्त जय श्रीराम म्हणण्यामध्ये सगळं काही आहे. आज बरोबर 1 वर्ष झालं, काय म्हणतो धनाजी, आज बरोबर 1 वर्ष झालं मी ह्या दुर्गतीला आलो आहे. आणि तुम्ही मात्र दिवसेंदिवस तेजाने अधिकाधिक तेजोपुंज दिसायला लागलेले आहात. ही बघा, ही काठी आणि टेबल आम्ही वरती तरंगतच आहे, जय श्रीराम म्हणतेच आहे. मला सांगा, मला एकदा तरी सांगा की जय श्रीराम म्हणून. इतरांच्या कानात सांग, जर माझ्या कानात सांगा. कर्मदासजी डोळे बंद करून घेतात, कानात हात ठेवतात. हा म्हणतो, मला माहिती आहे मी पापी आहे, मी खूप पाप केलं आहे, मी तुमच्यावर तुमच्या देवावर खोटे खोटे आरोप केले आहेत, मी मंदिरामध्ये चोरूनच शिरलो, मी चोरच आहे. आज माझ्यावर दया करा, प्लीज दया करा भगवंता, दया करा. कर्मदासजी म्हणतात, मी भगवंत नाही आहे, मी भगवंताचा दास आहे, सेवक आहे, मी संतही नाही राजा, मी साधासा माणूस आहे, पण देवाचं नाव घेणारा माणूस आहे. जो म्हणून देवाचं नाव घेतो त्याचं रक्षण स्वतः भगवंत करतो, लक्षात ठेव. हा काही बोलत नाही, हा फक्त कर्मदासजीचे पाय पकडून बसतो. आणि त्याने आता माझी बघितलं त्याने प्रॅक्टिस कशी केली, कर्मदासजी चालतात कसे, बोलतात कसे, बरोबर. हे त्याच प्रकारे ज्या प्रकारे कर्मदासजी वागतात, चालतात, बोलतात, त्याचप्रमाणे हा त्यांच्या समोर उभं राहून जय श्रीराम स्वतःच बोलायला सुरुवात करतो. धनाजी कर्मदासजी नाहीची दया येते मनापासून. त्याच्या खांद्यावर हात ठेवताना म्हणतात, धनाजी ही वेड्यासारखा वागतोस. एक साधी गोष्ट होती. एवढे लोक मला प्रश्न विचारतात, मला येऊन जर विचारलं असतं की काका मामा काही म्हटलं असतं, माझं बघ तुझ्यापेक्षा एवढं तरी मोठं आहे, तू माझ्या मुलांपेक्षाही लहान आहेस, खेळलं असतंच की तुम्हाला संपत्ती कशी मिळाली, मी एका वाक्यात सांगितलं असतं जय श्रीराम म्हणून मला सगळं काही मिळालं. तर एवढ्याच सगळी धावपळ करण्याची, चुकीच्या गोष्टी करण्याची गरज नव्हती रे. माझा जीव कळवळत होता, म्हणून मीच तुझ्या समोर त्या मंदिरामध्ये दररोज प्रदक्षिणा देखील मीच घालत होतो. प्रदक्षिणा कोण घालत आहे? कर्मदासजी घालत आहेत. मंदिराच्या प्रांगणात कोण बसलं आहे? कर्मदासजी बसलेलं आहे. घरी कोण गेलं आहे? कर्मदासजी गेले. परत रात्रीच्या गाभारावरी प्रदक्षिणा कोण घालते? कर्मदासजी घालत आहेत. बाहेरून प्रश्न कोण विचारतोय? कर्मदासजी विचारत आहेत. आतून उत्तर कोण देतोय? हात चोर धनाजी देतोय. हा म्हणतो, मी तुम्हाला खोटंच सांगितलं की मी देव आहे म्हणून, पण त्याही तरी तुम्ही मला काय नाही माझी बुद्धी ठिकाणा आणली. त्यांनी सांगितलं
ही ह्या सांगितलेली गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कर्मदासी म्हणतात, लक्षात ठेव, कोणाही माणसाचं मन दुसऱ्याला बदलता येत नाही. आपलं मन आपल्यालाच बदलावं लागतं. तुझं मन कोणीही बदलू शकत नाही. प्रत्यक्ष देवसुद्धा बदलू शकला नाही. तिथे मी कोण? तिथे प्रत्यक्ष देव तुझं मन बदलू शकला नाही. तिथे मी कोण? देवाच्या चरणांना तू स्पर्श केलास, सर्वांगाला स्पर्श केलास, त्याच्या अंगावर वाहिलेल्या फुलांना, हारांना स्पर्श केलास, त्याला वाहिलेला नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केलास, त्याचं नाव घेत राहिला जय श्रीराम, मला वेळावत वेळावत. पण तरी देखील तुझं मन परमेश्वर बदलू शकला नाही, भगवंत बदलू शकला नाही. मग मी कोण? प्रत्येकाचं मन आपल्याला स्वतःलाच बदलावं लागतं आणि त्यासाठी श्रम करायचे असतात. तू कशासाठी श्रम केलेस? तर मी कसं आहे, माझा पैसा कुठून आला, मी कसं सुखात जमतोय, लोक कसं का मला मानतायत, हे बघण्यासाठी तू श्रम केलेस. जे मला शोधण्यासाठी तू श्रम केलेस, त्याचे 1/10 1/100 श्रम जरी तू परमेश्वराला शोधण्यासाठी केले असतेस तर खूप छान झालं असं. गेले 8 दिवस मात्र तू काय करतोयस? तू भगवंताला शोधतोयस आणि म्हणून तुला भगवंत सापडतोय. तुला मार्ग आज मिळालाय. आज मनापासून जय श्रीराम म्हटलंयस आणि मनापासून नामस्मरण सुरू होणं हाच खरा मार्ग आहे. हा म्हणतो, माझ्यावर आपण मंदिरात याल काय? मला देवाचं नमस्कार करायचा आहे, दर्शन घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी मनापासून दर्शन घेणार आहे. कारण अशी म्हणतात, तू पुढे हो, मी आलोच. धनाजी पुढे धावत धावत जातो. अंगात त्राण उरलेलं नसतं, कसा बसा चालत पुढे जातो. दरवाजा उघडून पुजारी ह्याला आत घेतो. दरवाजा उघडून पुजाऱ्याला आत घेतो. हे लक्षात येतं, हे रात्र आहे. आपण संध्याकाळी बोलायला सुरुवात केली, आता खूप रात्र झालेली आहे, मंदिर बंद झालेलं आहे, तरी पुजारी आलेला आहे. पुजारी मंदिर उघडतोय, आपल्याला आत घेतोय. बघतो तर काय, आत देव सजीव उभा आहे, मूर्ती नाही आहे. हरिहर रूपामध्येच तो भगवंत साक्षात उभा आहे, प्रत्यक्ष उभा आहे. अजीव मूर्ती म्हणून नाही, तर सजीव मनुष्य म्हणून. ह्या डोळ्यात घड्याला पाणी व्हायला होतं. मी काय पुण्य केलं आहे? देव स्पष्टपणे स्पष्ट शब्द त्याला सांगतो, तू एक महापुण्य केलं आहेस. तू एका खऱ्या संताभोवती सतत प्रदक्षिणा घातलेस, सतत त्याच्या मागोमाग चाललायस, त्याच्या पावलावर पाऊल झालायस. तुझा हेतू वेगळा होता, तुझा हेतू वाईट होता, तरी देखील खऱ्या संताच्या पावलावर पाऊल टाकून चाललं की माणसाचं भलं हे होणारच. तुझं भलं झालं. खरे संत रस्त्यावर पडलेले असतात, ते विरळ असतात. त्यांचं महत्त्वाचं लक्षण काय? ते काही घेत नाहीत, ते देतात. मग तू कधीतरी कर्मदासींना कोणाकडून घेताना बघितलंस का? म्हणून नाही देवा. मग आजपासून मी काय करू देवा? भगवंत त्याला उत्तर देतो, धनाजी, आजपासून तू फक्त कर्मदासींची सेवा कर. आणि नामस्मरण काय करू? नामस्मरण तुला कर्मदासींनी दिलेलं आहे. जय श्रीराम जय श्रीराम म्हणत राहा. हा जय श्रीराम म्हणायला सुरुवात करतो. देव अंतर्धान पावतो. हाची धन्य झालेला असतो. मागे वळून बघतो तर भगवंत तिकडे उभा असतो. अरे, समोरचा भगवंत मूर्तीत निघून गेला, आता परत मागे भगवंतच उभा आहे. हा ताबडतोब असे पाय धरतो. तिकडे आतमध्ये पाय धरणं शक्य झालेलं नसतं. इथे मागच्या बाजूला जवळच उभा आहे. पाय पकडतो, म्हणतो देवा. वर बघतो तर कर्मदासी उभा राहतो. तर परत भगवंत. पाय पकडतो, परत कर्मदासी. परत उभा राहतो, परत भगवंत. पाय पकडायला गेला की कर्मदासी, उभा राहिला की परत भगवंत. ह्याला कळत नाही काय चाललंय. हा मनापासून क्षण जातो, म्हणतो देवा मार्ग दाखव. काहीच होत नाही, गोष्ट तशीच चालू होते. हा मनापासून हाक मारतो, देवादी देवा, हे भगवंता, हे त्रिविक्रमा, हे हरिहरा, काहीतरी कर, पण मला मार्ग दाखव. काय म्हणतो? मला मार्ग दाखव. ह्या एकच हे वाक्य म्हणतो, देवादी देवा मला मार्ग दाखव. त्या क्षणाला तर भगवान चारही बाजूला उभा राहतो. चारही बाजूला वाकूया नमस्कार करता येतो. आता याला कर्मदासी दिसत नाही, याला भगवंत दिसतो. भगवंत त्याला सदलक्ष ठेव. देवाकडे मागावं, प्रत्येक गोष्ट मागावी. माझ्याकडे मी माझी लेकरं काही मागू शकतं,
मग पहिल्यांदा एक सांगायचं, देवा मला मार्ग दाखव. देवाचं प्रमुख कार्य एकच असतं, तुम्हाला मार्ग दाखवणं. कुठला? सोपा आहे. मी उभा आहे येथे, तू माझ्याकडे ये. तू माझ्याकडे याचा अर्थ तसा अर्थाने घेऊ नका, नाही तर घाबरून जाल. तसा अर्थ घेण्याची काही आवश्यकता नाही. तो देवाकडे गेला या अर्थाने नाही. आलं लक्षात नाही? हे देवाशी भेट घेण्यासाठी कोण गाईड करू शकतो आपल्याला? तर धनाजीला भगवंत सांगतो की देवाकडे मागायची पहिली आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देवा मला मार्ग दाखव. काय जीवनातल्या प्रत्येक समस्येसाठी जर तुला काही शोध घ्यायचा असेल, त्यासाठी शोधाचा मार्ग सापडावा लागतो आणि तो मार्ग फक्त भगवंतच दाखवतो. पण मी तर असं ऐकलं की मार्ग गुरु दाखवतो म्हणून. आमचे जरे गुरुदेव राहतात ते सांगतात नेहमी की मार्ग गुरु दाखवतो. भगवंत म्हणतो जय श्रीराम, भगवंत म्हणतो जय श्रीराम आणि जागच्या की दिसेनाच होतो. ह्याला कळत नाही. हा परत धावत जातो. कर्मदाशी अजून एवढ्या रात्री त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले असतात त्यांच्या पत्नीचं. हा कर्मदाशी बाजून विचारतो, हा प्रश्न मी विचारला देवाला, त्याने उत्तरच दिलं नाही. कर्मदाशी म्हणतात, इथे देव उत्तर देऊ शकत नाही, मी काय उत्तर देणार? हे देव उत्तर देऊ शकत नाही, मी काय उत्तर देणार? पण तुला एकच सांगतो की देवाकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं, पण ते आपण मागायचं नसतं. अनेक उत्तरं आपल्याला झेपणारी नसतात, आपल्याला पेलवणारी नसतात. ते पेलण्याची ताकद फक्त त्याच्याकडेच असते. पण देवाकडे उत्तर मागताना लक्षात ठेवायचं, उत्तर परमेश्वराची इच्छा असेल, भगवंताची इच्छा असेल तरच तू देईल, नाही तर देणार नाही. तुझा जो प्रश्न आहे, हे मार्ग कोण दाखवतो, गुरु की भगवंत? मी तुला एक सांगतो की भगवंत हाच खरा सद्गुरू आहे, असं माझं मानणं आहे. मी भगवंताच माझा सद्गुरू मानलं, मी त्याच्या चरणाच गुरुपादुका मानलं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मला दुसरा कोणीही मानवी गुरु नाही. हा भगवंत हाच माझा सद्गुरू आणि त्याच्या शरणांच्याकडे त्या शरणांकडे जाण्याचा मार्ग हाच माझा मार्ग. भगवंताचा मार्ग वेगळा आणि सद्गुरू दाखवायला मार्ग वेगळा, असं कधीही होऊ शकत नाही. आणि त्या दिवसापासून निष्ठेने जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम म्हणायला लागतो. नोकरी करायला लागतो, कामावर जायला लागतो आणि कामावर आला संध्याकाळी कर्मदाशींच्या बरोबर थांबायचं, त्यांची सगळी सेवा करायची. त्यांची मुलं असतील तेव्हाही, मुलं इथे नसतील तेव्हाही. अशी अनेक वर्ष निघून जातात. कर्मदाशी यांच्या वार्धक्यानुसार देवाकडे निघून जातात. त्या खांद्यावर घेऊन मंडळी चाललेली असते स्मशानाकडे. तर हा धनाजीसुद्धा त्यांच्या मागून रडत चाललेला असतो. ह्याला अश्रू अनावर झालेले असतात, त्याचं रडणं थांबतच नाहीत. त्यांचे आप्तनातक जेवढे रडत नाहीत तेव्हा रडत असतो. तेव्हा त्याच्या खांद्यावर एक हात येतो. ते म्हणे निघून गेलेले स्मशानामधून हा एकलाच जड त्या चितेजवळ बसलेला आहे, रडतोय की कर्मदाशी किती उशिरा भेटलात मला, पुरुषांना मला लवकर भेटा आणि तुमच्या वर गेलात ना, तुम्ही देवाला तुमच्या सांगा. मला खात्री तुम्ही नक्की देवाजवळ असणार, भगवंताजवळच बसलेले असणार. भगवंताला सांगा की मला पण आता लवकर घेऊन जा आणि जय श्रीराम तोपर्यंत माझ्या मुखातून सतत निघत राहू दे. अशा खांद्यावर एक हात येतो. बघतो रे काय, कर्मदाशी उभे असतात. ह्याला भूत असल्याची भीती वाटत नाही. त्याला म्हटलं, कर्मदाशी मला भेटण्यासाठी तुम्ही स्वतः आलात, देवलोक सोडून तुम्ही खाली आलात माझ्यासाठी? कर्मदाशी म्हणतात, अरे राजा लक्षात ठेव, देवलोक आणि पृथ्वी ह्याच्यामधलं अंतर निघाय का? देवलोक आणि पृथ्वी ह्याच्यामधलं अंतर किती असेल? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, किती असेल? देवलोक म्हणजे भगवंताचा लोक आणि हा पृथ्वीलोक मृत्यूलोक ह्याच्यामधलं अंतर किती आहे? किती किलोमीटर आहे? 1 कोटी किलोमीटर, 100 कोटी किलोमीटर, 1000 कोटी किलोमीटर की 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, किती आहे? देवलोक म्हणजे साकेत धाम आणि आपली पृथ्वी ह्याच्यामधलं अंतर किती आहे? ह्याच्यामधलं अंतर फक्त
भगवंताच्या चरणाने एवढंच आहे. काय म्हणतात? भगवंताच्या चरणाने एवढंच आहे. बघ, वामन अवतारामध्ये तो वामन बटूच्या रूपामध्ये म्हणजे 8 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये येतो, पण वाढता वाढता त्याचा पाय किती वाढतो? त्रिखंडांवर जातो. 3 पावलांमध्ये 3 खंड व्यापून जातात, काही उरत नाही. हे लक्षात ठेव. जर तू अभक्त आहेस, घरी भगवंताचं पाऊल एवढं मोठं आहे, तुझे खरा भक्त आहेस, तर भगवंताचं पाऊल अत्यंत लहान आहे. आणि किती आकाराचं आहे म्हणशील तर जय श्रीराम या शब्दा एवढ्याच साईजचं आहे. म्हणजे साकेत लोक आणि पृथ्वी लोक याच्यामधलं अंतर किती आहे? जय श्रीराम एवढंच अंतर आहे. त्यामध्ये अशी बोलता बोलता अंतर्धान पावतात. हा सीतेला नमस्कार करतो, सीतेची राख थोडी कपाळाला लावतो आणि मंदिरामध्ये परत येतो. अशा मनामध्ये प्रश्न उठतो, आपण सीतेची राख लावून आलोत, स्मशानातून आलोत, मंदिरात प्रवेश करायचा की नाही? ह्या क्षणी भगवंताला भेटायलाच हवं. आर्ततेने परत वळायचं तर इच्छा होत नाही, आंघोळ करून यायचं इच्छा होत नाही, देवाचा चेहरा बघायचाच आहे अशी इच्छा निर्माण होते. आणि त्या क्षणाला मंदिराचे दरवाजे आपोआप सताट उघडले जातात. ह्याने काही न करता हा आत जातच नाही, कारण स्मशानातून आलाय ना म्हणून. गाभारा हा सरकत सरकत पुढे येतो, ह्याच्या जवळ उभा राहतो. देव ह्याच्यापासून फक्त मूर्तीच्या पावलाचं जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर उभा राहतो. आहे कायमची खात्री पटते की देव माझ्यापासून फक्त नामाच्या अंतरावर आहे. लक्षात ठेवा, देव आपल्यापासून किती अंतरावर आहे? नामाच्या अंतरावर आहे. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हे शिवा, हर हर महादेव, हे जे काही आपण म्हणतो, रामा रामा, आत्मा रामा, याच्या प्रत्येक नामाच्या एवढा म्हणजे रामा ह्या शब्दा 2 अक्षरांच्या अंतरावरच तुमचा देव तुमच्यासमोर उभा. लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही ते नाम घ्याल त्या अक्षराला अंतर किती असतं तुमच्या देवामध्ये? त्या अक्षराने एवढंच. हा लक्षामध्ये जेव्हा तुम्ही नाम घेत नाही, भक्ती करत नाही, त्या मात्र अंतर केवढं असतं? त्रिखंडाला व्यापेल एवढं. म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक या तिघांनाही व्यापेल एवढं अंतर असतं. म्हणजे जेव्हा आपण भक्ती करत नाही तेव्हा आपल्या देवामधलं अंतर अत्यंत मोठं असतं. आणि जेव्हा आपण मनापासून भक्तिपूर्वक देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्यामधलं आणि देवामधलं अंतर किती असतं? फक्त त्याच्या मूर्तीच्या पावला एवढं, म्हणजेच त्याच्या नामा एवढं. मग वेळ कशाला लावायचा? बरोबर. कर्मदासींची कथा आहे, ही धनाजीची कथा आहे, ही दोघांची कथा नाही, ही आपली प्रत्येकाची कथा आहे. आजपर्यंत आपण ज्या कथा ऐकल्या त्या कुठल्या ती भक्ताच्या होत्या, कुठल्या ती संताच्या होत्या. आजची कथा आपली प्रत्येकाची आहे. आपला हा प्रश्न नेहमी पडतो की माझ्यामध्ये, माझ्या देवामध्ये किती अंतर आहे? मी कसा पोचणार देवापर्यंत? देवापर्यंत माझे शब्द कसे पोचणार आहे? काळजी करू नका. ज्या क्षणी तुम्ही मनापासून देवाचं नाव घ्याल, देव तुमच्यापासून फक्त पावलाच्या अंतरावर आहे, म्हणजे मूर्तीच्या पावलाच्या अंतरावर आहे, तुमच्या नामाच्या अंतरावर आहे. आणि जेव्हा आम्ही भक्ती करत नाही, देवाला विसरतो, मीच मोठा असं समजतो, त्या क्षणात देव तुमच्यापासून खूप लांब बसतो. देवाचं पावला एवढंच अंतर कायम आहे. भक्त असताना अंतर किती आहे? देवाच्या पावला एवढंच. पण ते पाऊल मूर्तीचं पाऊल आहे, बाल पाऊल आहे, लहान पाऊल आहे. तर जेव्हा आपण अभक्ती करतो तेव्हा ते पाऊल खूप मोठं होत जातं, वामनावताराप्रमाणे, आणि त्रिखंडाला व्यापून उरतं. म्हणजेच आपल्यासाठी ते अशक्य बनतं. नाम घेतलं, भगवंतावर प्रेम केलं, ही गोष्ट शक्य बनते. आणि ह्या गोष्टी लाथाडल्या की प्रत्येक गोष्ट अशक्य बनते. हा लक्षामध्ये, ही कोणाची गोष्ट आहे? म्हणा, माझी स्वतःची गोष्ट आहे. मी विचारलं, ही कोणाची गोष्ट आहे? ही कहानी किसकी है? मेरी खुद की है. मेरी खुद की है. ये कहानी किसकी है? Is this story yours? Yes, it is mine. Yes, it is mine. Is this story yours? Is this story yours? Is this story yours? Is this भगवान yours? आवाज नाही आला. हा भगवान तुमचा आहे? हा भगवान तुमचा आहे? हा भगवान तुमचा आहे. हरिओम श्रीराम अंबन.